हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। मुंबई मनपातील सत्ता स्थापनेसंदर्भात उद्या मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेंमध्ये बैठक। महापौर स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचा दावा कायम, तर शिवसेनेला उपमहापौर पद देण्याची तयारी। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती। नगर परिषद निवडणुकीदरम्यान राडा प्रकरण, हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास पोलिसांना शरण। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती। शिवसैनिक आणि नेत्यांकडून रात्री स्मृतीस्थळी अभिवादन। जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त षण्मुखानंदमध्ये विशेष कार्यक्रमासाठी ठाकरे बंधू एकत्र येणार। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली। आपणही बदललेल्या राजकारणामध्ये लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंची पोस्ट। बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला सत्तेच्या खुर्चीवर बसवलं। आजच्या काळात निष्ठा सहज विकल्या जातात। राजकारण व्यवहारी झाल्याचे बाळासाहेबांना अभिवादन करताना राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत। चार वर्षीय विद्यार्थिनीवरच्या अत्याचारानं हादरलं बदलापूर। शाळेच्या बसमध्ये चालकाकडूनच चिमुरडीवर अत्याचार। बसमध्ये महिला मदतनीस नसल्याची माहिती। बदलापुरात शिवसेना आणि भाजपमधील वाद विकोपाला। शिवसेना नगरसेवकाला भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाकडून बेदम मारहाण। पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विवाहाची लगीनघाई। वसंत पंचमीच्या निमित्ताने पंढरपुरात होत आहे विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा। काश्मीरच्या अनेक भागात तुफान बर्फवृष्टी। तापमानात मोठी घसरण। परिसरात पसरली बर्फाची पांढरी चादर। हिमाचल प्रदेशातल्या शिमला मनालीमध्ये ही तुफान बर्फवृष्टी। पर्यटकांचा आनंद द्विगुणित। तापमानाचा घसरला पारा। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण आलाय। राज्याचे रोहियो मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले याला हायकोर्टाने शरण येण्याचे आदेश दिलेले होते। यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंतची वेळही देण्यात आलेली होती। महाड नगर परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला होता आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केलेली होती। मात्र तेव्हापासून भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश गोगावले हे फरार होते। या काळामध्ये त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी देखील प्रयत्न केले, मात्र कोर्टाने त्यांचा अर्ज हा फेटाळून लावलाय। काल सुनावणी दरम्यान कोर्टाने तपास अधिकाऱ्यांवर देखील ताशेरे ओढले। अजूनपर्यंत अटक का केली नाही असा सवालही उपस्थित केला। तर विकास गोगावले यांना आजच्या सुनावणीपूर्वी सरेंडर करण्याचे निर्देशही कोर्टाने दिलेले होते। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडे। मोहन, आता विकास गोगावले शरण आलेला आहे, पुढची काय प्रक्रिया सुरू आहे? सरकारने फटकारल्यानंतर हायकोर्टाने फटकारल्यानंतर सरकारने तुरंत ह्या जे मंत्री आहेत भरत शेठ गोगावलेंना त्यांना फोन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा आज 10 मिनिटापूर्वी महाड पोलीस स्टेशन मध्ये विकास गोगावले दाखल झालेले आहेत, शरण आलेले आहेत। त्याच्यानंतर हे पोलीस यंत्रणा विकास गोगावले यांना कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे। आणि अजून एक अशी माहिती मिळते की मुख्यमंत्र्यांनी भरत शेठ गोगावले यांना फोन करून सांगितलं की लवकरात लवकर विकास गोगावले यांना पोलीस स्टेशन मध्ये हजर करावा। त्यानंतर भरत शेठ गोगावले यांनी विकास गोगावलेला महाड पोलीस स्टेशन मध्ये हजर करण्यात आलेले। पुतणे महेश यांनाही हजर करण्यात आलेले आहे। पोलीस जे आहेत, पोलीस जीप
या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. त्यानंतर विकास गोगावले आणि महेश यांना महाड कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. निश्चितच मोहन, आता काय घडामोडी घडतात याचे वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी. तर मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले याला आता काल शरण येण्याचे आदेश देण्यात आलेले होते, सरेंडर करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याचनुसार आज त्यांनी सरेंडर केलेलं आहे. महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये सरेंडर करण्यात आलंय. हायकोर्टानं शरण येण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यानुसार आज विकास गोगावले हा शरण आलेला आहे. नगर परिषद निवडणूकमध्ये राडा झाला होता आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झालेला होता. त्यानंतर पोलिसांनी बऱ्याच जणांना अटक केली, पण विकास गोगावले हा फरार झालेला होता. त्यानंतर काल हायकोर्टाने जेव्हा ताशेरे ओढले आणि आत्तापर्यंत अटक का झाली नाही असे सवाल उपस्थित केले आणि सरेंडर करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर आज आपण बघतोय ही मोठी बातमी, विकास गोगावले हा शरण आलेला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दाओसमधून मुंबईमध्ये परतणार आहेत. मग मुख्यमंत्री मुंबईमध्ये परतल्यानंतर तातडीने आता मुंबईच्या महापौरपद आणि सत्ता स्थापनेसंदर्भात घडामोडींना वेग येणार आहे. कारण उद्या मुंबई मनपातील सत्ता स्थापनेदरम्यान बैठक होणार आहे. मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंमध्ये ही बैठक पार पडणार आहे. शिवसेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागणार असल्याची देखील चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षपदावर भाजपचा दावा हा कायम असल्याचं सूत्रांकडून कळतंय. तर उपमहापौर पद शिवसेनेला देण्याची भाजपची तयारी असल्याची देखील माहिती ही सूत्रांकडून मिळतेय. त्याचबरोबर बैठकीत सुरुवातीला महत्त्वाच्या पदांबाबत चर्चा होणार असून आता उद्याच्या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होणार हे आता पाहावं लागणार आहे. पुढची बातमी पाहूयात. मुंबईमध्ये काँग्रेस स्वबळावर पालिका निवडणूक लढवली होती. या स्वबळाचा फायदा महायुतीला तर फटका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना बसलाय. पालिका निवडणुकीच्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. मुंबईतल्या 26 जागांवर काँग्रेस स्वबळावर लढण्याचा फटका शिवसेना, उबाठा आणि मनसेला बसलाय. भाजपच्या 20 आणि शिवसेनेच्या 6 अधिकच्या जागा या काँग्रेसच्या स्वबळामुळे निवडून आल्या आहेत. विधानसभेप्रमाणे पालिकेतही मविया बनून काँग्रेस, सेना, उबाठा आणि मनसे जर एकत्र लढली असती तर तिघांनाही 26 जागांचा अधिकचा फायदा झाला असता. या 26 जागांमुळे मवियाची पालिकेमध्ये सत्ताही येऊ शकली असती. पुढची बातमी पाहूयात. तर बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त राज ठाकरेंनी एक खास पोस्ट लिहिली आहे. साहेबांना कधीतरी राजकारणामध्ये लवचिक भूमिका घ्यावी लागली. आपणही कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तर स्वार्थासाठी नसेल असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. माझी कोणतीही भूमिका व्यक्तिगत स्वार्थासाठी नसेल. मराठी माणसासाठीचा लढा आम्ही नेटाने पुढे नेऊ असं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर राज ठाकरे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका मांडलेली आहे. राजकारणामध्ये कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाजल व प्रेम पाहून जी हजारो लाखो लोक त्यांच्या सोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे बाळासाहेब आणि मराठी या 2 शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा आणि प्रेम तसूभर पण कमी होणार नाही. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त राज ठाकरेंनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय. यावेळी त्यांनी एक महत्त्वाची पोस्ट केली. बाळासाहेबांनी कधीही सत्तेचा मोह धरला नाही. सामान्य शिवसैनिकाला त्यांनी सत्तेच्या खुर्चीवर बसवलं. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फूटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्या त्यांनी जुगारून दिल्या असत्या असं राज ठाकरे म्हणाले.
आज निष्ठा सहज विकल्या जातात, तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय. त्याचबरोबर त्यांना स्वतःला सत्तेत अप्रूव्ह नव्हतं, पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावर बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं. सत्ता येते जाते आणि आजचे सत्ताधीश उद्या एखाद्या नाम फलकापुरते राहतात, पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकू शकतात. हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली आणि हाच त्यांचा वारसा आहे, अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे. राज ठाकरेंनी केलेल्या या पोस्टवरून सत्ताधाऱ्यांना चांगलाच इशारा दिल्याचं देखील स्पष्ट होत आहे. बातमी आहे बदलापूरमधून. बदलापुरातील शिवसेना आणि भाजपमधील वाद आता विकोपाला गेलेत. सोनीवली भागामध्ये आत्मीय हाईट्स या सोसायटीमध्ये माघी गणपती दर्शनासाठी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हेमंत चतुरे आले होते. याच वेळी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस म्हस्कर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. तेजस म्हस्कर यांची पत्नी या भाजपच्या नगरसेविका देखील आहेत. दरम्यान मारहाणीमध्ये जखमी झालेले हेमंत चतुरे हे शिवसेना शिंदे गटाचे स्वीकृत नगरसेवक आहेत. बदलापूर पालिका निवडणुकीमध्ये शिंदे सेनेचे चतुरे यांचा भाजप उमेदवारांसमोर पराभव झाला होता. मात्र तरी देखील शिवसेना शिंदे गटाने हेमंत चतुरे यांना स्वीकृत नगरसेवक पद दिलं आणि त्यामुळेच भाजपचे तेजस म्हस्कर आणि भाजप पदाधिकाऱ्यांना याचा राग होता. त्यामुळे चतुरे यांना मारहाण करण्यात आली असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय जाधव यांनी केला. आमचा कॅन्डिडेट तसा तुम्ही बघितलं की आदिवासी समाजातला कॅन्डिडेट आहे आणि त्याचा स्वभाव आपण जर बघितलं तर आजूबाजूच्या एरियामध्ये जरी आपण विचारलं तर अतिशय शांत सुस्वभावी असला स्वभाव असलेला आमचा हा कॅन्डिडेट होता. ठीक आहे, उमेदवारीवरनं निवडणुकीमध्ये समजा पराभव जरी झाला असला, समोरचे पक्ष जिंकून आलेले आहेत, तरीसुद्धा आम्ही त्याला स्वीकृत म्हणून शिवसेनेतर्फे केल्यामुळे कुठेतरी हा जळफळाट त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे असणार आहे. कारण त्यांचा पराभव होऊनसुद्धा ते पुन्हा स्वीकृत म्हणून नगरसेवक झाले, तर त्याचा राग या लोकांमध्ये असेल आणि त्या रागातूनच त्यांनी हे असं कृत्य केलेलं असेल. दर्शनासाठी तिथे गेलेलं असताना आम्ही दर्शनाला आतमध्ये घुसतोय तेवढ्यात ते बीजेपीचे कार्यकर्ते बंटी म्हस्कर हे आणि त्याचे सहकारी येऊन डायरेक्ट दादांना शिवाय द्यायला लागले. तुम्ही आदिवासी आहेत, आम्ही निवडून आलेलो आहेत, तुम्ही खालच्या जातीचे आहेत बोलतो, असे शिवाय चालू केला आणि डायरेक्ट मारहाण चालू केली. 30 ते 35 कार्यकर्ते तिथे होते, ते त्याची जागे होती. तर CCTVमध्ये पण आलेलं आहे सर्व. आणि लाठी ते टिपरे घेऊन आलेले होते आणि तलवारी घेऊन मारायला का याला म्हणतात मारून टाका. पुढची महत्त्वाची बातमी. 4 वर्षीय विद्यार्थिनीच्या अत्याचारानं बदलापूर हादरलंय. शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाकडूनच चिमुरडीवर अत्याचार करण्यात आले. खाजगी शाळेच्या व्हॅनमध्ये महिला मदतनीस देखील उपस्थित नव्हती. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या शाळेच्या व्हॅनमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार झाला ती व्हॅन फोडण्याचा प्रयत्न देखील झालाय. शाळेची व्हॅन फोडण्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न करण्यात आला, तर आरोपीला आमच्या ताब्यात देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा देखील प्रयत्न झालाय. मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आरोपीने केलेला आहे. त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल झालेला आहे. त्यातील आरोपी जो आहे तो आपल्या अटकेत आहे. त्याचबरोबर मुलींची वैद्यकीय चाचणी आहे, त्या मुलीची वैद्यकीय चाचणी चालू आहे.